So guys, today we are going to start a second lecture of surface tension. बघा, फर्स्ट लेक्चर मध्ये आपण काय शिकलो होतो? बेसिक इंट्रोडक्शन अबाउट द सरफेस टेन्शन. काय काय गोष्टी होत्या इंट्रोडक्शन मध्ये बोला? सगळ्यात पहिले काय बघितलं होतं? एव्हरी स्ट्रेच इलास्टिक मेंबर इज ऑलवेज अंडर अ टेन्शन and tries to minimize its area. Tries to minimize its area. Among all the shapes in the geometry, liquids always takes a shape of sphere because it have a least surface area. आणि एक आपण डेमॉन्स्ट्रेशन शिकलो होतो रिंगचं, बरोबर आहे? ओके, थ्रेडचं डेमॉन्स्ट्रेशन. त्यानंतर आज आपण काय शिकणार आहोत सेकंड लेक्चर मध्ये? द इम्पॉर्टंट पॅरामीटर्स अबाउट द सरफेस टेन्शन. दॅट इज व्हॉट इज मीन बाय कोहेसिव्ह फोर्स, व्हॉट इज मीन बाय adhesive force, what is mean by range of attraction, sphere of influence, free surface of liquid and surface film. Okay. तर बाळांनो आता फर्स्ट कोहेसिव्ह फोर्स काय असतं? एव्हरीवन नोज व्हॉट इज कोहेसिव्ह फोर्स. कन्सिडर अ बीकर हॅविंग सम वॉटर इन इट. तुम्ही एक बीकर घ्या ज्यामध्ये आपण वॉटर घेतलाय. इज दॅट क्लियर? यस. दिस इज द बीकर आणि बीकर मध्ये काय घेतलंय आपण सांगा? वॉटर. ओके, नेक्स्ट. कन्सिडर टू वॉटर मॉलिक्युल्स इन इट. त्या बीकर मध्ये दोन वॉटरचे मॉलिक्युल घेतले बघा. दिसताय का? ओके, these are two water molecules. दोन वॉटर मॉलिक्युल्स. करेक्ट आहे? आता बघा काय दिलंय? These two molecules attract each other. हे दोन्ही मॉलिक्युल एकमेकांना काय करतात सांगा? अट्रॅक्ट करतात. This is a attraction between the two molecules of a same substance. Of a सांगा या केस मध्ये सबस्टन्स कोण आहे? वॉटर आहे. सबस्टन्स कोण आहे? वॉटर. करेक्ट आहे? सबस्टन्स कोण आहे बोला? वॉटर. मग एका सबस्टन्सच्या दोन मॉलिक्युल मध्ये जे अट्रॅक्शन असतं दॅट इज कॉल्ड ॲज cohesive force of attraction. कुठलं अट्रॅक्शन असतं बोला? cohesive force of attraction. Okay, are you getting? There is attraction between the two molecules. Cohesive force. Why cohesive force? Because this is the attraction between the two molecules of a same substance. Substance कुठला आहे? water. Okay, next. Consider one water and one glass molecule. आता दुसरं एक्झाम्पल दिलाय. These two molecules also attract each other. बघा हे मॉलिक्युल दिसतंय? ओके, हा मॉलिक्युल कोणाचा आहे आणि हा मॉलिक्युल कोणाचा आहे? त्यांच्यामध्ये सुद्धा काय अट्रॅक्शन आहे. म्हणजे कोहेसिव्ह की अडेसिव्ह? मग अडेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय असतं? द अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ अ डिफरंट सबस्टन्स. याचं बेस्ट एक्झाम्पल मी याच्यापेक्षा छान देऊ शकतो. इंक मॉलिक्युल अँड पेपर मॉलिक्युल. इंक मॉलिक्युल अँड पेपर मॉलिक्युल. मला एक सांगा बाळांनो, आपण लिहितो कशाने? पेनने लिहितो. कशावर? नोटबुकवर. ती नोटबुक किती आयुष्यभर चालते आपल्यासोबत? पूर्वी आपली आई पत्र लिहायची मामांना, बरोबर आहे की नाही? तेव्हा तो जमाना राहायचा, पत्र लिहायची. करेक्ट आहे? रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल तर पत्र लिहायची. ते पत्र सांभाळून ठेवायचे ते लोक. बरोबर आहे की नाही? म्हणजे विचार करा ते अट्रॅक्शन किती स्ट्रॉंग आहे. म्हणजे इंकचा मॉलिक्युल आणि पेपरचा मॉलिक्युल यांच्यामधलं अट्रॅक्शन किती आहे? स्ट्रॉंग आहे. दॅट इज अ कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अडेसिव्ह? अडेसिव्ह. कारण की एक मॉलिक्युल इंकचा आहे आणि एक मॉलिक्युल कोणाचा आहे? सॉलिडचा. आर यू गेटिंग? यस. आता आमच्या काळात आम्ही चिठ्ठ्या लिहायचो. आता जर का काही मनातलं बोलायचं असेल तर लगेच व्हॉट्सअपला मेसेज टाकून द्यायचा. किती वाजलं की डिलीट करून टाकायचं. ठीक आहे? म्हणजे निदान माझ्या मनात काय तिला समजून तरी जाते. ठीक आहे? ओके. पण आमच्या काळात मोबाईल नव्हते. ओके, मोबाईल म्हणजे मी जेव्हा 12वीत होतो तेव्हा एक पहिला मोबाईल होता नोकियाचा. कुठला? नोकिया हँडसेट किंवा मोटोरोला होता. माझ्या घरी मोटोरोला होता. मोटोरोला मोबाईल मध्ये 5 फक्त नंबर जे ऍड करतो आपण त्यात किती नंबर ऍड होऊ शकतात? 5. ओके, 6वा नंबर ऍड करायला गेलो तर मेमरी फुल. ओके, 5 फक्त आउटगोइंग मेसेज आणि 5 फक्त इनकमिंग मेसेज. इनकमिंग मेसेज किती यायचे? फक्त 5. दॅट्स इट. ते तर कंपनीचेच येत राहतात. रिचार्ज करा, रिचार्ज करा, रिचार्ज करा. बरोबर आहे की नाही? नंतर मेसेज बंद होता. पण तेव्हा असं मोबाईल नव्हते आणि काही पार 10 घर झाल्यानंतर एका घरी मोबाईल होता. काय बोलू मी? 10 घर झाल्यानंतर एका घरी मोबाईल होता. म्हणजे त्या 10 घरांच्या घरी जर का कोणाची फोन आला तर आपल्या घरी यायचे सगळे. ओके, किंवा त्यांच्या नातेवाईकांचा फोन आला तर आपल्याला त्यांच्या घरी जाऊन सांगावं लागतं, हे तुमच्याचा फोन आला बरं का, तुझी तब्येत सिरियस आहे, बोलू घ्या तुम्ही. ठीक आहे? आणि सिरियस वगैरे असेल तरच फोन यायची, बाकी कोणी कोणाला काही घेत नाही. कम्युनिकेशन नव्हतं पण बॉन्ड स्ट्रॉंग होते. काय स्ट्रॉंग होते? बॉन्ड. आता कम्युनिकेशन स्ट्रॉंग झालं पण बॉन्ड वीक झाले. आपण उद्या अरे यार हा किती पकवतो बघण्याची 100 मेसेज आहे, एके वाजता आली तरी हा मेसेज करतो. एखादं बोलून टाकायचं, नाही बाबा मला नाही इंटरेस्ट आहे तुझ्यात, कशा. पण तसं नसते. ओके, जोपर्यंत एका साईडने मला फुल येणार नाही तोपर्यंत मी याला नाही म्हणणार नाही. ठीक आहे? ओके, आजकालच्या टेक्निक्स असतात या लक्षात ठेवा. काय असतात? टेक्निक्स. ओके, तर आमच्या वेळेस आम्ही चिठ्ठ्या लिहायचो. काय लिहायचो? चिठ्ठ्या. मी नाही लिहायचो. ओके, असा पॅटर्न चालायचा. ही चिठ्ठी याच्याजवळ दे, मती दिल, दे.
4-5 दिवसात ती त्या चिठ्ठीवर विचार करून ती चिठ्ठी येते तेच आपल्याजवळ यायची. म्हणजे काही जरी असं थोडंफार मित्रमैत्री तरी ते गावभर समजायचं तेव्हा चिठ्ठ्या. करेक्ट आहे. आजकाल असं काही नसते, सगळं कॉम्प्रेसिव्ह झालंय. ठीक आहे, स्वतःचं सगळं पर्सनल आहे. तुमचे मोबाईलचेच तर पासवर्ड स्वतःचे आहे. ठीक आहे, आम्ही टीचर लोक दूर गेले, घरची चेक नाही करू शकत. काय तुम्ही करत तसं काहीच नाही म्हणा. ठीक आहे, ओके. पण प्रायव्हसी आली आहे. काय आली आहे? प्रायव्हसी. तर तेव्हा जे आपण पत्र लिहायचो, चिठ्ठ्या लिहायचो, त्या चिठ्ठ्या काही आताही माझ्याजवळ आहे. ठीक आहे, मी लिहिलेल्या तिकडून आलेल्या नाही, एकही रिप्लाय आला नाही. सगळीकडे चिठ्ठ्या फेकायच्या, तिकडून रिप्लाय आला नाही. ओके, कॉम्पिटिशन ठेवूया. तर मला त्या चिठ्ठ्या आता आपल्याजवळ असतात. ओके, म्हणजे समजून घ्या, मी आता त्या चिठ्ठीकडे बघून ताऊ विचार करतच नाही यार याच्यावर रिप्लाय आला. मी विचार करतो अडेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती स्ट्रॉंग आहे. त्या चिठ्ठीत मी काय लिहिलं ते पुढच्याला समजलंच नाही, पण ती जी इंक मॉलिक्यूल आहे त्या पेपरच्या मॉलिक्यूल सोबत किती स्ट्रॉंग बॉन्ड केला बघा. ते कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे की अडेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. मी आणून दाखवेल. ठीक आहे, एखाद 2 दिवशी मी काय काय चिठ्ठ्या लिहिल्या. चालेल? ठीक आहे, लक्ष द्या. उद्या घेऊन येतो. चालेल? हा, उद्या आठवत द्या. तर बाळांनो लक्षात ठेवा, इथं कोहेसिव्ह आणि काय काय घाबरायचं आहे त्याच्यात यार. आहे तो आहे, नाही तो नाही आहे, त्यात काय असते, एवढं काय टेन्शन घ्यायचं. असू दे असू दे असू दे. जे चिठ्ठी लिहिली तिचं लग्न होऊन 3-4 मुले झाले असते, टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे, टेन्शन नाही घ्यायचं. 4 नसतील मला, पण 2-3 झालेले. ओके ओके, छोटी सुरे आता आहे, ऑनलाईन जाऊ शकते. ठीक आहे, हा. तर बाळांनो लक्षात ठेवा, हे झालं कोहेसिव्ह आणि हे काय असतं? अडेसिव्ह. कोहेसिव्ह म्हणजे काय असतं? द अट्रॅक्शन बिटवीन द 2 मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. आणि अडेसिव्ह म्हणजे काय असतं? अट्रॅक्शन बिटवीन द 2 मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स. ओके, लक्षात ठेवा, दिस इज द अडेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. नेक्स्ट, 2 molecules will attract each other if and only if they are separated at a distance less than or equal to 10⁻⁹ की -9. 2 मॉलिक्यूल मध्ये अट्रॅक्शन तेव्हाच असते जेव्हा त्या 2 मॉलिक्यूल मधलं डिस्टन्स हे जास्तीत जास्त, काय बोलू मी, जास्तीत जास्त किती असलं पाहिजे? 10⁻⁹ की -9. जर का जास्तीत जास्त डिस्टन्स हे 10⁻⁹ असेल तरच ते अट्रॅक्शन पॉसिबल आहे, नाही तर अट्रॅक्शन पॉसिबल नाही. जसं फॉर एक्झाम्पल, पण मला हे सांगा, 2 वॉटरच्या मॉलिक्यूल मधलं अट्रॅक्शन कुठलं आहे? अडेसिव्ह आहे की कोहेसिव्ह आहे? कोहेसिव्ह आहे. पण बाळांनो असं तर नाही ना की एखादा ओके अरबी समुद्र घेतला, अरबी समुद्र माहित आहे, आणि एखादा पॅसिफिक महासागर घेतला. मग आता मला हे सांगा, सगळं वॉटर एकमेकांना लिंक आहे. मग आता मला हे सांगा, अरबी समुद्रातला एक वॉटर मॉलिक्यूल आणि पॅसिफिक महासागर मधला एक वॉटर मॉलिक्यूल, यामध्ये अट्रॅक्शन राहणार आहे का? बिलकुल राहणार. तुम्ही म्हणाल नाही तसं रे कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. बिलकुल नाही. का बरं? कारण डिस्टन्स हे गरजेपेक्षा जास्त आहे. अट्रॅक्शन तेव्हाच आहे जेव्हा जास्तीत जास्त डिस्टन्स किती राहील? 10⁻⁻. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल, मी जर का एखादा वॉटर मॉलिक्यूल आहे, मी जर का सपोज एखादा वॉटर मॉलिक्यूल आहे, तर मी दुसऱ्या एखाद्या वॉटर मॉलिक्यूल सोबत कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन करू शकतो. पण कुठल्या? तर जो माझ्या रेंज मध्ये आहे, जो माझ्या रेंज मध्ये. दॅट्स इट. जो माझ्या रेंज मध्ये आहे. रेंज म्हणजे मिनिमम डिस्टन्स की मॅक्सिमम डिस्टन्स? गदडे हो, रेंज म्हणजे मिनिमम असतं की मॅक्सिमम असतं? मॅक्सिमम डिस्टन्स. ओके, 10⁻⁹ किती असतं? 9 की -9? -9. मग सगळीकडेच 10⁻�9 मीटर. मग सगळीकडेच 10⁻�9 मीटर. मग सगळीकडेच 10⁻�9 मीटर. ठीक आहे, ओके. आता याचा अर्थ काय असतो बाळा? हा, सपोज मी हा एक स्पियर ड्रॉ केला, त्याला म्हणतात स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. याचा अर्थ असतो मी या स्पियर मधल्या सगळ्याच मॉलिक्यूलला काय करू शकतो सांगा? अट्रॅक्ट करू शकतो. किंवा या स्पियर मधले सगळेच मॉलिक्यूल मला अट्रॅक्ट करू शकतात. लक्षात ठेवा, असं नाही की मीच करू शकतो. ओके, कारण की ते सुद्धा मॉलिक्यूल वॉटरचे आहेत, त्यांना सुद्धा तो हक्क दिलेला आहे अट्रॅक्ट करण्याचा. मी या स्पियर मधल्या सगळ्याच मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करू शकतो, किंवा या स्पियर मधले सगळेच मॉलिक्यूल सुद्धा मला अट्रॅक्ट करू शकतात. ओके, लक्षात ठेवा. दॅट इज कॉल्ड ॲज रेंज. याला आपण काय म्हणतो सांगा? रेंज. ओके, ती रेंज किती असतं? 10⁻⁹ की -9? ओके, सो दिस इज नोन ॲज रेंज ऑफ अट्रॅक्शन. काय म्हणतो आपण त्याला? रेंज ऑफ अट्रॅक्शन. ओके, नेक्स्ट माझा काय दिलाय? Molecules having a distance more than 10⁻⁹ will not attract each other. Attract करणार नाही. ओके, नेक्स्ट. Consider a molecule. बघा तुम्ही एक मॉलिक्यूल घेतलाय. माझा काय दिलाय? An imaginary sphere draw. हे बाय मॉलिक्यूल घेतलाय. This is the molecule. This is the range. आणि बघा स्पियर ड्रॉ केला. काय ड्रॉ केलाय सांगा?
याला म्हणतात स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. काय म्हणतात सांगा? स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. सर्वांचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स काय असतं? An imaginary sphere drawn with a range of attraction as a radius. या स्पियरची रेडियस कोण आहे? रेंज. आणि या स्पियरचा सेंटर कोण आहे? मॉलिक्यूल. सेंटर कोण आहे? मॉलिक्यूल. सो व्हाट इज स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स? It is an imaginary sphere drawn by considering a molecule as a center and range is equals to किती असतं? Radius. Range is equals to किती असतं? Radius. An imaginary sphere drawn with a range of attraction as a radius around this molecule is known as sphere of influence. Correct आहे? अजून डीप मध्ये लिहू शकता. It is an imaginary sphere by considering the sphere as a center. Sphere कोण आहे? Center आहे. आणि radius कोण आहे सांगा? Range. Radius कोण आहे? Radius कोण आहे? Range. Correct आहे? बघा ना, या स्पियरची रेडियस म्हणजे ही आहे रेंज. That is called as sphere of influence. काय म्हणतो आपण त्याला? Sphere of influence. Okay. चला, sphere of influence नंतर नेक्स्ट. बघा माझा काय दिलाय हा. All the molecules which are in the sphere of influence exerts the force of attraction on the molecule which is at the center. म्हणजे याचा अर्थ काय? या स्पियर मध्ये असणारे सगळे मॉलिक्यूल, या स्पियर मध्ये असणारे सगळे मॉलिक्यूल हे आउट ऑफ रेंज आहे की विदिन द रेंज आहे? विदिन द रेंज. मग या स्पियर मध्ये असणारे सगळे मॉलिक्यूल या सेंटर वाल्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करू शकतात किंवा या सेंटर वाला मॉलिक्यूल या स्पियर मधल्या सगळ्या मॉलिक्यूलला काय करू शकतात? अट्रॅक्ट. ते अट्रॅक्शन एका साइड नसते, इक्वल अँड अपोजिट असते. दोन्ही मॉलिक्यूल एकमेकांना काय करतात? सगळा अट्रॅक्ट करतात. ठीक आहे? ओके. चला, त्यानंतर बघा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स नंतर नेक्स्ट आर्टिकल बघा. द टॉप मोस्ट लेयर ऑफ द लिक्विड इज कॉल्ड ॲज फ्री सरफेस. तुमच्या लिक्विडची ही जी टॉप मोस्ट लेयर आहे, दिसते टॉप मोस्ट लेयर, दॅट इज कॉल्ड ॲज फ्री की फ्री सरफेस? फ्री सरफेस. मी सांगितलं होतं पहिलेच. ओके. ज्या सरफेसचा कोणासोबत संबंध असतो? ऍटमॉस्फियर संबंध असतो, त्याला काय म्हणतो आपण? फ्री सरफेस. ती टॉप मोस्ट सरफेस असते, दॅट इज अ फ्री सरफेस. नेक्स्ट वाचा काय दिलाय? The layer of the surface of the liquid whose thickness is about equal to range of molecular attraction is called as surface की surface film? Surface film. तर surface film काय असते? surface film काय असते बाळांनो? सपोज तुमची ही टॉपमोस्ट लेयर आहे. ही टॉपमोस्ट लेयर म्हणजे ही surface film आहे की फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे? फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आता या फ्री सरफेस ऑफ लिक्विडच्या खालचा हा पार्ट, ओके, फ्री सरफेस ऑफ लिक्विडच्या खालचा हा पार्ट ज्याची थिकनेस, ज्याची काय बोलू मी सांगा? थिकनेस. बाळांनो लक्षात ठेवा, ज्याची थिकनेस किती आहे? तर रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन एवढी आहे. किती आहे सांगा? रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. लक्षात ठेवा, ज्याची थिकनेस किती आहे सांगा? रेंज की रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन? रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. ज्याची थिकनेस किती आहे सांगा? रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन एवढी आहे. बघा मी काय म्हणताय. ओके. फ्री सरफेस ऑफ लिक्विडचा असा पार्ट, अशी थिकनेस की ज्याची अशी लेयर की ज्या लेयरची थिकनेस ही किती असेल सांगा? रेंज एवढी असेल. दॅट लेयर इज कॉल्ड ॲज काय? सरफेस फिल्म. काय म्हणतात त्याला? सरफेस फिल्म. त्याला आपण काय म्हणतो सांगा? सरफेस की सरफेस फिल्म? सरफेस फिल्म. पुन्हा वाचा, व्हॉट इज सरफेस फिल्म? कम ऑन. द लेयर ऑफ सरफेस ऑफ लिक्विड whose thickness is about equal to the range of molecular attraction. Okay, is called as surface film. बघा सरफेस फिल्म दिसत तुम्हाला, दिसतंय? ओके. म्हणजे तुमच्या फ्री सरफेस ऑफ लिक्विडची ही थिकनेस आहे, ज्याची अशी एक फिल्म नाही, एक लेयर आहे. त्या लेयरची थिकनेस किती असते सांगा? रेंज किती असतं? 10⁻⁹ की -9? इज दॅट क्लियर? यस. बघा तुम्हाला समजतंय? म्हणजे ही कोण झाली सांगा? कोण झाली? सरफेस. कोण झाली बोला? सरफेस. अरे बोला कोण झालंय? सरफेस फिल्म. इज दॅट क्लियर? यस. गॉट इट? नेक्स्ट बघा त्याच्यावर एमसीक्यूज काय दिले आहेत. अट्रॅक्शन बिटवीन द टू मॉलिक्युल्स ऑफ अ सेम सबस्टन्स. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल मध्ये काय असतं? द रेंज ऑफ अट्रॅक्शन इज -9 or -9? Next. If a molecule comes in the sphere of influence, बघा, if the molecule comes in the sphere of influence of other molecule, then it gets attracted. Always attracted. Okay? And explanation of surface tension हे आपण next lecture ला बघू. Okay? Thank you.